निसर्ग मालिकेच्या आजच्या या 6व्या भागात आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. ही मालिका ऐकणारे, पाहणारे आपण सगळेच जण निसर्गप्रेमी, निसर्गात रमणारे आणि म्हणूनच निसर्ग साहित्यावरही मनापासून प्रेम करणारे. म्हणूनच सुप्रसिद्ध निसर्ग साहित्यिक श्री मारुती चितमपल्ली अर्थातच आपल्या सगळ्यांचे आदरणीय मारुतराव यांनी लिहिलेल्या त्यांच्या अरण्य अनुभवांचं, त्यांच्या काही निवडक कथांचं आणि लेखांचं अभिवाचन आपण अरण्य यात्री या निसर्ग मालिकेतून सध्या ऐकतो. मारुतराव हे एक सर्जनशील निसर्ग लेखक आहेत हे आपण सगळेच जाणतो. आपल्या वनसेवेच्या प्रदीर्घ अरण्यवासात त्यांनी शोध निबंधांपासून ते ललित लेखनापर्यंत आपलं साहित्य चौफेर फुलवलं. इतकंच नाही तर या शब्दवेड्या लेखकांनी जंगलातले स्थानिक आदिवासी, कोरकू, गौंड, ढिवर, पारधी यांच्या झाडीबोलीतून, त्यांच्या लोककथांमधून हजारो नाविन्यपूर्ण शब्द आपल्या लेखनातून मराठी भाषेत आणले. आणि म्हणूनच त्यांचं साहित्य हे केवळ लेखन नाही तर वाचकांसाठी ती एक अनुभूती असते. ललित साहित्याचा विषय निघालाच आहे तर त्यावरून एक आठवलं. नागझिराच्या जंगलात मारुतरावांनी रानकुत्र्यांवरचं संशोधन हाती घेतलं होतं. संशोधनाबरोबरच त्यांचं अरण्य वाचन, पक्षी निरीक्षण आणि लेखनही चालू होतं. 1975 सालच्या डिसेंबर महिन्यात त्यांना सुप्रसिद्ध साहित्यिक व्यंकटेश माडगुळकर अर्थात तात्यांचं पत्र मिळालं. माझा आणि आपला प्रत्यक्ष परिचय नाही, पण आपले लेख मी आवडीने वाचतो. आत्ताच डिसेंबरचा लोकराज्य हाती आला. मुक्त लीला आणि बांधावरील माझ्या घरातून ही सुंदर टिपणं वाचली, फार आवडली. भारतातील ठिकठिकाणची अभयारण्य पाहावीत, रेखाचित्र काढावीत, टिपणं घ्यावीत अशी माझी फार इच्छा आहे. आपण मला सहाय्य कराल का? मी फार आभारी होईन. आणि 1978 सालच्या मे महिन्यात व्यंकटेश तथा तात्या माडगुळकर महिनाभरासाठी नागझिरात आले. आपल्या आवडत्या लेखकाच्या सहवासात काही काळ राहण्याची सुवर्णसंधी मारुतरावांना मिळाली आणि या उभयतांचं एक मैत्र जुळून आलं. नागझिरातल्या सुंदर तळ्याकाठी असलेल्या वनकुटीत तात्यांचं वास्तव्य होतं. या तळ्याकाठी तात्यांबरोबर गप्पांमध्ये रंगलेल्या अनेक चांदण्या रात्रींची आठवण मारुतरावांच्या मनामध्ये आजही ताजी आहे. ते सांगतात, नागझिराच्या चांदण्या रात्री अपूर्व असायच्या. जेवणं झाली की आम्ही अंगणात खुर्च्या टाकून बसत असू. अशा वेळी आमच्या गोष्टी ग्रंथांविषयी असत. तात्या जितकं सुंदर लिहित तितकंच सुंदर बोलत असत. त्यावेळेला माझा शास्त्रीय लेखनावरती भर होता. तात्या म्हणायचे, तुमच्या शास्त्रीय ज्ञानाला जर माणसांचा संदर्भ मिळाला तर किती छान लेखन होईल. तात्यांबरोबर केलेल्या चर्चा मारुतरावांना लेखनासाठी मार्गदर्शकही ठरल्या. कदाचित ललित लेखनाकडे वळण्याची जाणीव मारुतरावांना याच काळात झाली असावी. त्यानंतर काही वर्षे उलटली आणि मारुतरावांनी त्यांच्या शास्त्रीय संशोधनाला माधव आणि सुमित्रा ह्या नायक नायिकेच्या सुंदर कथासूत्रात गुंफून ललित साहित्यातही स्वतःचा एक वेगळा ठसा उमटवला. मेळघाटातल्या जंगलातलं त्यांनी अनुभवलेलं एक सुखद आश्चर्य त्यांनी एका नव्या अनोख्या शैलीत वाचकांसमोर आणलं आणि एका सुंदर निसर्ग कथेने जन्म घेतला. ही कथा आहे केशराचा पाऊस. माधव आणि सुमित्राबरोबरच आज आपणही अनुभवूया मेळघाटातल्या जंगलातला हा केसराचा पाऊस. मेळघाटात अनेक खोऱ्यातून हिवाळ्यात केसराचा पाऊस पडे. विशेषतः तेव्हा रायमुनिया फुललेला असे. त्याचबरोबर कडखा, केकड आणि आरंगा या वृक्षांनाही फुलोरा आलेला असे. या सर्व फुलांचे परागकण हवेत उंच उडत आणि त्यांचे ढग बनत. पहाटेच्या दवाबरोबर हे केशरी रंगाचे सुगंधी तुषार त्या खोऱ्यातल्या नदीकाठच्या प्रचंड शिळा, दगडगोटे आणि वृक्षांच्या पानावर पडत. चांदण्या रात्री मोठी बहार येईल. नदीकाठच्या दाट जंगलावर आल्हाददायक चांदणं पसरलेलं. डोहाजवळच्या एका उंच शिळेवर मी आणि सुमित्रा बसलो. आल्हाददायक थंडी पडलेली. आत्ताशी कुठं पानगळतीला सुरुवात झाली होती. पानं आता सोन्यासारखी पिवळी दिसत आहेत. चांदण्यात तर ती आणखीनच सुंदर दिसतात.
रान चमेलीचा सुगंध दरवळत होता. 2-3 कडेच्या निष्पर्ण झाडांची काष्ठशिल्पही उभी होती. त्यातल्या एका फांदीवर मोर, लांडोर आणि त्यांची 5-6 पिल्लं हारीनं एकमेकांना बिलगून बसलेली. मध्येच मोर जागा होऊन आवाज काढून साऱ्या जंगलाला जागा करायचा. मध्येच रातकिड्यांचा आवाजही येईल. मध्ये डोहातील झिंग्यांचा पण आवाज येईल. सुमित्राने कधीच हा आवाज ऐकला नव्हता. आश्चर्यचकित होऊन ती तो आवाज ऐकत होती. इतक्यात आमच्या अंगावर आभाळातून जलतुषार पडतायत असं वाटू लागलं. केशरी वर्णाचे तुषारही आमच्यावर अधूनमधून पडत होते. सुमित्राच्या उजळ पोशाखावरती ते दिसू लागले. सारं वातावरण गंधित झालं. उत्तर रात्रीनंतर हवेतला गारठा वाढतच होता. जरी सुमित्राच्या अंगात गरम कपडे होते तरी ती किंचित गारठल्यासारखी वाटत होती. मी माझी शाल तिच्या अंगावर घालत म्हटलं, असू दे, खूप थंडी पडलीये, बाधेल तुला. सुमित्रा मुकाट्यानं माझ्याकडे पाहत होती. नंतर ती माझ्या हातात हात घालून त्या रानवाटेनी चालू लागली. आता वृक्षांच्या पानापानातून दवाचे थेंब टप टप जमिनीवर पडत असल्याचा आवाज जंगलभर येत होता. आम्ही यापूर्वीही पावसात ओलेचिंब झालो होतो. फुलांचा वर्षावही आमच्यावर झाला होता. एखाद्या धबधब्याजवळ उभ्या असताना त्याच्या तुषारांनी पुलकित झालो होतो. सकाळ संध्याकाळची कोवळी उन्हा अंगावर घेतली होती. चांदण्यातही न्हायलो होतो. पण आजचा हा अनुभव अपूर्व होता. आम्ही केसराच्या पावसात न्हायलो होतो. घरी आल्यावर सौम्य उजेडात आम्ही एकमेकांना पाहिलं. सुमित्रा तर आनंदाने ओरडलीच. अरे माधव, पाहिलं, आपण केशरात न्हायलोय. तिने आपल्या चेहऱ्यावरून हळूच हात फिरवला. तो चेहरा केशरी वर्णाचा झाला. वस्त्रांवरून हात फिरवला तर तेही केशरी वर्णाचं दिसू लागलं. आम्ही एकमेकांकडे पाहत होतो. या केशरी गंधाची आठवण म्हणून मी हळूच पुढे होऊन तिच्या कपाळावरती अलगद ओठ टेकले. तिने माझ्या छातीवर मान टेकली. जिकडे तिकडे केसर गंध दरवळत होता. हळूहळू उजाडलं. पाखरांची किलबिल सुरू झाली. दुपारची जेवण झाल्यावर सुमित्रा मला म्हणाली, आज परत गावी जाते रे मी. का? एवढ्याच जंगलाचा कंटाळा आला? राहा की अजून 3-4 दिवस. ती हरणीसारख्या डोळ्यांनी माझ्याकडे पाहत होती. इतक्या टचकन त्यातून 2 टपोरी आसू उघळली. छे छे, हे ग काय? मी रडत नाहीये. मग? हे आनंदाचे अश्रू आहेत. मी हळूच माझ्या बोटांनी ती आसू पुसली. केशरी रंगानं रंगलेली ही तुझी शाल बरोबर घेऊन जाणार आहे मी. स्मृती केशरी गंधाची म्हणून, आणि जपून ठेवणार आहे, मोरपिसासारखी. माधव आणि सुमित्रासारख्या अनेक काल्पनिक व्यक्तिरेखा मारुतरावांच्या साहित्यातून वाचकांना भेटतच राहतात. आणि प्रत्येक वेळी निसर्गाचा एक नवा आविष्कार, एक नवीन चिंतन देऊन जातात. त्यांच्या कथांमधले नायक नायिका जरी काल्पनिक असले ना, तरी कथांमधला निसर्ग मात्र वास्तव आहे. आणि या वास्तवाचं भान त्यांच्या लेखनातून सतत जाणवतं. कल्पना आणि वास्तव ह्यांचा सुंदर मिलाफ हे मारुतरावांच्या साहित्याचं वैशिष्ट्य आहे. माधव आणि सुमित्रेची प्रेमकथा साहित्यातल्या एका डौलदार वळणावर आपला निरोप घेते आणि उरतो तो फक्त शाश्वत निसर्ग आणि त्यात गुंफलेल्या सुमित्राच्या आठवणी. चला, आपणही ऐकूयाच माधवची रोजनीशी. मी माधव, सुमित्राचाच माधव. वनविश्रामगृहातल्या माझ्या खोलीत खिडकीजवळच्या टेबलावर बसून दिव्याच्या मंद प्रकाशात मी रोजनीशी लिहितोय. सुमित्रा जंगलात माझ्याबरोबर होती ना, तेव्हापासूनच मी रोजनीशी लिहितोय. ही सवय देखील मी तिच्याकडूनच घेतलेली. फक्त ती आता माझ्याबरोबर नाहीये. रोजनिशीच्या पानापानावर आहेत त्या फक्त तिच्या आठवणी. खरं तर खूप रात्र झाली आहे. बाहेर सगळीकडे विलक्षण शांतता आहे.
वाऱ्याच्या झुळकीने झाडाची पानं गळल्याचा टप टप आवाज येतोय. मधूनच जंगली घुबडं एकमेकांना साद घालतायत. कितीतरी वर्षांनी आज सुमित्राची खूप आठवण येते. फूल जसं फुलावं तशी सुमित्रा माधवच्या जीवनात आली. तिने आनंद निर्माण केला, प्रेम दिलं. त्याचं सारं लेखन व्यवस्थित सुंदर हस्ताक्षरात लिहून काढलं. आणि जशी ती त्याच्या आयुष्यात आली तशी त्याच्या ग्रंथनिर्मितीनंतर निघूनही गेली. ती माधवची कोण होती? सखी, मैत्रीण की प्रेयसी की सर्व काही तीच होती? खरं म्हणजे ती माधवची प्रेरणा होती. निसर्ग पाहायला, त्याच्यावर प्रेम करायला उद्युक्त करणारी. ती नसती तर कदाचित तो पक्षीशास्त्रज्ञ झालाच नसता. वनांचा ध्यासही त्याने घेतला नसता आणि वन्यजीवांवर एवढं संशोधनही त्याने केलं नसतं. एखाद्या दूरच्या प्रवासाला निघून जावं तशी ती निघूनही गेली. तेव्हा शरद ऋतू होता. आता या गोष्टीला अनेक दशकं झाली आहेत. मातीला फुलाचा स्पर्श झाल्यावर काही सुगंध त्या मातीलाही लागतो, तसा सुगंध ती मागे ठेवून गेली आहे. मार्गशीर्ष सुरू झालाय. असा चांदण्या रात्रींचा मार्गशीर्ष सुरू झाला की तिचं कल्याणहून पत्र यायचं. मी येणार आहे तुझ्या जंगलात, तुझ्या बरोबर भटकायला. ती यायची आणि मग आम्ही जंगलात मनमुराद भटकायचो. माझ्या रोजनिशीची पानं त्या स्मृतिगंधांनी दरवळतात. सुमित्रा, तू सर्व काही त्यागून माझ्याबरोबर यायची तयारी दाखवली होतीस, पण मीच भित्रा ठरलो. सारं काही टाळण्यासाठी मीच खूप दूर निघून गेलो. आपल्या आवडीनिवडी किती सारख्या होत्या. एखादी कादंबरी किंवा कथा वाचल्यावर आपण कितीतरी वेळ त्यावर चर्चा करीत असू. कवितांचंही तसंच व्हायचं. मी माझ्या आवडत्या कवीच्या कवितेचं एखादं कडवं म्हटलं की पुढचं कडवं तू तुझ्या गोड गळ्यानं गाऊन दाखवायचीस. जसं वाचनाचं तसंच प्रवासाचं. पाठीवर गरजेपुरतं सामान घेऊन आपण किती भटकलोय. जंगलं, नद्या, सरोवर, समुद्र, खाडी, पर्वत, पहाड, शिखरं, असं कितीतरी. आजारी पडल्यावर एकमेकांची शुश्रूषा करून आपण खूप भावुकही व्हायचो. तू तर कित्येकदा रडायचीस आणि विचारलं तर म्हणायचीस, हे आनंदाचे अश्रू आहेत. ते कसे ओळखायचे? आनंदाची आसवं उबदार असतात, दुःखाचे अश्रू थंडगार असतात. सुमित्रा, तुझा राग, लोभ जंगलातल्या पानगळीसारखा आणि पुन्हा येणाऱ्या चैत्र पालवीसारखा असे. पण त्यावेळी तू खरंच माझ्यावर रागवली होतीस. नेहमी प्रवासाला जात असू तसं तू निघालीस, पण एकटीच. जाताना इतकंच म्हणलीस, मी जाते रे. बाहेर जाताना तू नेहमी येते रे म्हणायचीस. कुठं म्हणून विचाराची हिंमत नाही झाली. कितीतरी दिवस झाले तू घरी परतलीच नाहीस. तुझं पत्रही आलं नाही. मग मला वाटलं मी तुला कायमचा हरवून बसलोय. ज्या रेल्वे स्टेशनवरून तू रागावून ज्या गाडीनं निघून गेलीस, त्या गाडीनं तू पुन्हा कधीतरी परत येशील असं वाटलं. तुझी आठवण झाली की त्या स्टेशनवर जाऊन एखाद्या बेंचवर बसून येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांकडे पाहतो. जणू तू त्या गाडीने येणार इतक्या आतुरतेने तुझी वाट पाहतो. मग जरा वेळानं स्टेशनवर जिकडं तिकडं सामसूम होते. कुठलीही गाडी आता जाणार नसते आणि येणारही नसते. मी जड पावलं टाकत घरी परत येतो. कडक उन्हाळ्यात रानावनातून भटकतोय. इथल्या आमराईत कैऱ्यांना बहर आलेला आहे. पहाटेच्या वेळी पक्षी निरीक्षणाला जातो तर इकडे तिकडे मोहा फुललाय. त्याचा मोयान मोयान गंध रानात दरवळलाय. झाडावरून हरोळ्यांचं गोड गुंजन ऐकू येतंय. माझ्याबरोबर तूही हवी होतीस हे सारं पाहायला, अनुभवायला. नदीच्या सुकलेल्या दगडाळ पात्रातून जाता जाता एखादा काळाशार थंड पाण्याचा डोह दिसतो. डोहाकाठच्या जांभळीला खूप फळं लागली आहेत.
जांभळीवर बसलेल्या पिवळ्या जर्द हरिद्र पक्षाचं सुंदर प्रतिबिंब पडलंय पाण्यात. ते नितळ पाणी पाहून मन प्रसन्न होतं, तृप्त होतं. ती तृप्ती कशी असावी? अशा वेळी तुझीच आठवण येते. पहिल्या पावसाची आपण किती आतुरतेने वाट पाहत असू. आत्ता पहिला पाऊस पडतोय. जिकडे तिकडे ओल्या मातीचा सुगंध दरवळतोय. सुमित्रा, अशा वेळी तुझीच आठवण येते. पावसाळ्यात रानकेळींना बहर येतो. रानकेळींच्या दिवसात तू मुद्दाम ते पाहायला नियमित यायचीस. मी रानकेळींची वनं पाहत घाटातूनच पायी चाललोय. वरून रिमझिम पाऊस पडतोय. मला पाहून रस्त्याने जाणारी कार थांबते. त्या घनदाट जंगलातल्या रस्त्याने सहसा कोणी येत जात नाही. कुणीतरी युवती गाडीतून बाहेर उतरते, पण ती तू नसतेस. मला वेड्याला इतक्या वर्षानंतरही वाटतं की तू भेटशील तर ह्याच रानवाटेवर. मोठा पाऊस ओसरला की नदी संथ वाहू लागते. अहोरात्र तिचं नादमय संगीत ऐकू येतं. मी नदीकाठी एकटाच पक्षी निरीक्षण करत बसलोय. तेव्हा असं वाटतं की तू हळूच पाठीमागून येऊन माझ्या शेजारी बसून मला आश्चर्यचकित करशील. श्रावणात रंगीबेरंगी फुलपाखरांचे थवेच्या थवे जंगलातील वाटेनं इकडून तिकडे उडत जाताना दिसतात. अशा वेळी वाटतं की त्यांचा पाठलाग करीत कुठून तरी तू फुलराणीसारखी अवचित येशील. एखाद्या अंधाऱ्या पावसाळी रात्री नदीकाठी काजवे चमकू लागतात. ते एकेका झाडावर इतके जमतात की अंधारातही झाडांना सोनेरी आकार येऊ लागतो. काहीही न बोलता आपण हे पाहत असू. मला तुला काहीतरी सांगायचं असतं, पण सुमित्रा, तू शेजारी नसतेस. बाहेर सारखा पाऊस पडतोय. कधी हळू, कधी जोराचा, तर कधी वादळी. बाहेर झाडाची पानं वाजतायत. मी एक सुंदर पुस्तक वाचतोय. मला त्यातलं एक सौंदर्य स्थळ तुला सांगावंसं वाटतं, पण तू जागेवरच नसतेस. बाहेर कडाक्याची थंडी पडली आहे. अशा वेळी फायरप्लेस समोर बसून आपण कितीतरी विषयांवर बोलत असू. आता मी असा एकटाच फायरप्लेस समोर बसलो की नारिंगी प्रकाशातली तुझी मूर्ती दिसू लागते. बांबूच्या बेटाआड उभं राहून त्यातून डोकावण्याची तुझी सवय मी अजून विसरलो नाहीये. अशा घनदाट बासाच्या जंगलातून जाताना सुमित्रा, तुझी आठवण येते. हिवाळ्यातल्या चांदण्या रात्री घनदाट जंगलातल्या खोऱ्यात केसराचा पाऊस पडे. एखाद्या मोठ्या शिळेवर बसून आपण केसरात न्हावून निघत असू. आता या केसराच्या पावसात एकट्यानं बसवत नाही. तेव्हा सुमित्रा, तुझीच आठवण येते.